काहीच चॅलेंज काय आहे, कसं आहे, काय करावं लागेल, तर तो कसं एक्सेप्ट करतात आणि कसं करतात ते तुम्हाला. हाय पब्लिक, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगले असतात आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग मी सर्वांचं मोस्ट वेलकम आणि सर्वांना जय श्रीराम. तर काहीच खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केलेला आहे, कारण मिनिमम 1-2 महिने झाले मी ब्लॉगिंग करत नव्हतो किंवा व्हिडिओ बनवत नव्हतो. पण आता सध्या बनवणार, डेली बनवणार, कारण जॉब करायचं म्हणून बनवायचं. तर काही रिझन होतं व्हिडिओ नाही बनवायचं, पण आता सध्या बनवणार. तर काहीच आजपासून व्हिडिओ तर बनवायला मी स्टार्ट केलेला आहे. त्यानं आता सध्या मी जॉब पण करतो आणि सध्या घरी असतो आहे, तर माझ्याकडे खूप सारा वेळ असं आहे. तर मी त्या वेळेमध्ये खूप सारं काही करू शकतो. तर ठरवलं, डिसिजन घेतलेलं आहे की काहीतरी करावं, स्वतःला चेंज करावं, थोडा बदल करावा. तर आता असं एक चॅलेंज आहे, तर तो एक्सेप्ट करायचं आहे. त्यासाठी डेली व्हिडिओ बनवणार, कारण बनवायचं पहिले व्हिडिओ पण खूप कमी आता बनवत होतो. तर आता आता परत आजपासून व्हिडिओ बनवायला स्टार्ट करणार आहेत आणि तो एक्सेप्ट करायचं आहे, म्हणून डेली व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आणि काहीतरी अलग करायचं आहे हे हिशोबाने करणार आहे. तर आज घरीच आहे, तर हिशोबाने बघितलं का तुझ्याशी बोलणं पण करावं. तर काहीच चॅलेंज काय आहे, कसं आहे, काय करावं लागेल, तर तो कसं एक्सेप्ट करतात आणि कसं करतात ते तुम्हाला पूर्ण मी एक्सप्लेन करतो. तर सध्या आता मी जॉब करतो आहे, तर विचार केला की आता घरीच असतो आहे आणि जॉबचा टाईम आहे, तर सकाळी 8:30 ते 5:30 टाईम आहे. तर त्यानंतर मी फ्री असतो आहे. तर असं डिसाईड केलं आहे की काहीतरी करावं, नवीन काहीतरी करावं. तर सध्या आता मी जिम पण जॉईन केलेली आहे, तर स्वतःमध्ये काहीतरी बदल करायचं ठरवलं आहे. तर त्या हिशोबाने बघितलं मी यूट्यूबवरती असंच व्हिडिओ बघतो, तर असंच एक चॅलेंज झालं की ते स्वतःमध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंट बोलतात, चेंज बोलतात, ते स्वतःमध्ये आपण स्वतः करू शकतो. तर त्या हिशोबाने बघायला का मी पण असं काहीतरी अलग आहे करून बघावं. पण त्या चॅलेंजमध्ये 99% लोक फेल झालेत, मध्ये पूर्ण करू शकले नाही. तर मी पण डिसाईड केलं की स्वतःमध्ये काहीतरी चेंज करायचं आहे, बदलाव करायचा आहे. तर काहीतरी असं अलग करावं की स्वतःमध्ये बदलाव पण हो आणि हे पण हो. तर विचार केला का असं मी तरी व्हिडिओ नाहीतरी बनवतो, तर तुम्हाला पण मी ते शेअर करेन की एक्झॅक्टली चॅलेंज काय आहे, काय नाही. तर आता घरीच आहे, तर वेळ पण आहे, घरचे काम पण होतात, जॉब पण होतो आणि स्वतःला पण आपण तेवढा वेळ देऊ शकतो. तर त्या हिशोबाने मी करू शकतो. तर ते चॅलेंज असं आहे की खूप लोक करतात. तर त्या चॅलेंजचं नाव आहे 75 डे हार्ड चॅलेंज. 75 डे हार्ड चॅलेंज हे आहे. तर तेच करायचं आहे, पण त्याच्यामध्ये काही नियम वगैरे असतात. तर ते नियमातच नियम तोडायचे नसतात. जे नियम आहेत ते नियम डेली आपल्याला करावे लागतात. तर त्या हिशोबाने करायचं आहे. तर त्यामध्ये लोक तर खूप सारं फेल होतात. पण आता याच्या आसपास बघतो, म्हणजे वाडू तालुक्यामध्ये असं कोणी नाही मिळत का ते करतात किंवा केलं आहे. आणि गावामध्ये पण असं खूप सारं कमी आहेत का करतात, कारण असं खूप सारे लोक आहेत काहीतरी नवीन नवीन करतात. कोणी क्रिकेट खेळते, कोणी अलग अलग करतात, खेळ खेळतात. तर माझ्या हिशोबाने माझं पण आहे की आपण दुसरे जे सर्व लोक करतात, सर्व लोक करतात तेच आपण का करायचं, काहीतरी आपण अलग करावं. तर डिसाईड केलं आहे की 75 डे हार्ड चॅलेंज एक्सेप्ट करू आणि त्या हिशोबाने मी करणार. तर डिसाईड केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये नियम काय आहे ते तुम्हाला मी पूर्ण सांगतो आहे. तर काही त्याच्यामध्ये काही रूल्स आहेत, तर ते रूल्स फॉलो करावे लागतात. जे रूल्स बनवलेत तेच रूल्स फॉलो करावे लागतात. तर ते हिशोबाने केलेत आणि जे रूल्स बनवलेत ते आपण जर एक दिवस पण 75 डे आपल्याला डेली जे रूल बनवले ते रूल आपल्याला डेली करावं लागतात. एक दिवस पण आपण कोणता जर रूल मिस केला तर आपल्याला पहिल्या दिवसापासून आपल्याला ते 75 डे हार्ड चॅलेंज आपल्याला करावं लागते. तर 5 रूल्स आहेत, तर त्याच्यामध्ये 5 रूल्स काय आहेत हे तुम्हाला मी सांगतो आहे एक्झॅक्टली काय रूल त्यामध्ये पहिला रूल्स आहे की मध्ये बदलाव का होतात, कसं होते. डेली आपल्याला 75 डे आपल्याला स्वतःची सेल्फी काढावी लागते. दुसरा रूल्स असा आहे की आपल्याला 3-4 लिटर पाणी प्यावं लागतं. डेली 3-4 लिटर पूर्ण दिवसामध्ये पाणी प्यावं लागतं. तर हा दुसरा 75 डेज चॅलेंजचा दुसरा रूल्स आहे. डेली आपल्याला 3-4 लिटर पाणी प्यावं लागतं.
ठीक आहे. त्यानंतर तिसरा रूल्स बघितला तर तिसरा रूल्स असा आहे की आपण कोणतं पण बुक्स असतं बुक्स त्याच्यामधला. तर मी डिसाईड केलेलं आहे की मी भगवद्गीता वाचणार. आणि ही भगवद्गीता, तर ही भगवद्गीता मी आणलेली आहे. तर जास्त पेजची नाही मिळत, मिनिमम बघितलं तर 1341 पेजची भगवद्गीता आहे. तर डेली 10 पेज मी वाचणार याच्यामध्ये. तर भगवद्गीता मी कधी वाचली नाही मिळत, तर मी भगवद्गीता हे बुक वाचणार. कारण हे वाचणार तर माझ्यामध्ये स्वतःमध्ये काय बदल होतात आणि काय होते, तर मी हे वाचणार. तर मी कधी वाचले नाही मिळत, तर मला याच्यामध्ये खूप काही नवीन शिकायला भेटणार. तर पण मी डिसाईड केले की मी हे वाचणार. त्यानंतर गाईज चौथा नियम असा आहे, चौथाचा रूल्स असा आहे की आपण डेली दोन टाईम एक्सरसाइज करावं लागते 45 मिनिटाची. तर मी डिसाईड केलं आहे की 45 मिनिट सकाळी करणार आणि 45 मिनिट संध्याकाळी करणार. सकाळी 45 मिनिट करणार, त्याच्यामध्ये रनिंग, पुशअप, त्यानंतर लेगचं करणार, 6 पॅक, म्हणजे नॉर्मल जे पण मला करता येणार सकाळी ते मी नॉर्मल करणार. आणि संध्याकाळी 45 मिनिट जिममध्ये वर्कआउट करणार. तर 2 टाईम असं मी 45 मिनिटाचं 1.5 तास मी एक्सरसाइज करणार. त्यानंतर 5वा रूल्स असा आहे की आपल्याला डेली डाएट फॉलो करावं लागतो. त्याच्यामध्ये बघितलं तर नो स्मोकिंग, नो अल्कोहोल, म्हणजे असं आपण जे नशेची गोष्टी वगैरे असतात ते असं नाही घ्यायचे आहेत, हेल्दी खायचं आहे. तर याच्यामध्ये मी डाएटमध्ये काय केलं, डेली करणार आहे. सकाळी मी भिगवलेले चणे खाणार. त्यानंतर बदाम, काजू, त्यानंतर अक्रोड अशा प्रकारे जे पण असतात ते मी सकाळी भिगवून ते खाणार. आणि दुपारी एक केलं खाणार. आणि संध्याकाळी आल्यानंतर आपण चणे, गुळ, खजूर आणि केलं हे प्रकारे असं मी डाएट फॉलो करणार आहे, म्हणजे घेणार आहे. त्याच्यामध्ये काय असं सप्लिमेंट काय घेणार नाही, तर नॉर्मल आपण जे करतो तेच खाणार. तर अशा प्रकारे चॅलेंज आहे. तर मी ते एक्सेप्ट करणार आणि 75 डे पूर्ण करणार. त्याच्यामध्ये माझ्यामध्ये काय बदला होतो, 75 डे चॅलेंज मी जर कंप्लीट केलं तर स्वतःमध्ये समजणार की मी कोणती पण गोष्ट डिसाईड केली तरी मी ही करू शकतो. तर स्वतःवर विश्वास आहे की मी चॅलेंज एक्सेप्ट केलं आहे आणि पूर्ण पण करणार. 100% मी पूर्ण करणार. मी आता जे पण हे चॅलेंज मी एक्सेप्ट केलेलं आहे, तर उद्यापासून तुम्हाला डेली माझं व्हिडिओ बघायला भेटणार, शॉर्ट व्हिडिओ बघायला भेटणार आणि लॉंग व्हिडिओ पण बघायला भेटणार. म्हणजे मिनी ब्लॉग बनवणार आणि लॉंग व्हिडिओ पण बनवणार. तर गाईज असंच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार की माझ्यावर मी चेंज काय करतो, कसं करतो. तर गाईज चला तुम्हाला भेटूया आता. जे पण एक्सेप्ट केल्या चॅलेंजचं एक्सेप्टमध्ये 75 डेमध्ये तुम्हाला डेली बघायला भेटणार मी की एक्झॅक्ट मी लाईफमध्ये काय काय करतो, कसं करतो. तर चला भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.